आणि हा जो डेटा आम्हाला मिळतो, इंटिग्रेटेड डेटा जो मिळतो, त्या डेटामुळे आम्ही ॲनालिसिस करून कुठे इम्प्रूव्हमेंट करायचं त्याच्यावरही काम करतो आहे। आणि आम्हाला आमचे बरेचसे प्रोजेक्ट हे फॉर एक्झाम्पल अल्टरनेटर, फॉर एक्झाम्पल यूज ऑफ एक्झॉस्ट एअर, अशा बरेचसे प्रोग्राम्समुळे आणि एअर प्रेशर कमी करणे या प्रकारामुळे आम्हाला बरेचसे बेनिफिट्स मिळालेले आहेत। कार्बन मायनसचा अजून एक आम्हाला बेनिफिट असा झालेला आहे की कस्टमरकडे आज ह्या गोष्टींची डिमांड वाढलेली आहे आणि कार्बन मायनसमध्ये आमचा स्कोअर चांगला येत असल्यामुळे आम्हाला नवीन बिझनेस मिळवण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम्स येत नाही आहे। आणि या सर्व गोष्टींचा आम्ही भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग करून कंपनीला उच्चतम स्तरावर नेण्याचा डेफिनेटली प्रयत्न करणार आहोत। बेनिफिट झालेला आहे। आमच्या कंपनीचं मेजर इक्विपमेंट, फर्नेससारखे इक्विपमेंट जिचं एनर्जी वेस्ट जात होती ते आम्ही टोटल कवर केलेलं आहे, त्यामुळे एनर्जी सेविंग झालेलं आहे आमच्या कंपनीचं, ज्याचा आम्हाला डायरेक्ट कस्टमर प्रोडक्टला कंपोनंटमध्ये इम्पॅक्ट देता आलेला आहे आणि आमचा पण इंटरनली सेविंग झालेला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला हे टोटल जे डेटा आम्ही डेटाबेस मॉनिटरिंग केलेला आहे गेल्या 6 मंथचा, त्याच्यावर आम्ही ॲनालिसिस केल्यानंतर आमच्या लक्षात येते की आमचे जे सेविंग जे एनर्जी वेस्ट जात होती त्याचा आम्हाला सेविंग झालेला आहे। हे सगळं करत असताना आम्ही कस्टमरचे फ्रिक्वेंट जे ऑडिट होतात त्यांना पण आपण प्राऊडली सांगू शकतो की आमच्याकडे ह्या गोष्टी इम्प्लिमेंट झालेल्या आहेत एनर्जी रिलेटेड, त्यामुळे त्याचा आम्हाला कस्टमर ऑडिटला पण बेनिफिट होतो। मॅन्युअल डाटा जनरेट करताना तर पण त्याच्यामध्ये लिमिटेशन्स यायचे की तो ॲनालिसिस मला जमत नव्हतं किंवा ॲनालिसिस कुठल्या बेसवर करायचं, तर त्यासाठी कॉस्ट जे आहेत, कॉस्ट बेनिफिट्स कसे मिळवायचे तर त्याचा मला हे करता येत नव्हतं, मॅनेजमेंटसमोर मला ते प्रपोजल पुटअप करता येत नव्हतं। आमच्या इथं लॉसेस जे होते, लॉसेस असतील, युनिट कन्झम्पशन, हे आम्हाला पॉवर फॅक्टर असू दे, हे आम्हाला समजत नव्हते की इनपुट आमच्याकडे काही नव्हते, त्यामुळे आम्हाला डेली बेसिसवर आम्हाला लॉसेस काढता येत नव्हते।